नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, बातमी आहे आपल्या नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात. तर राज्यामध्ये एकच चर्चा चालू आहे की नमोचा 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे. शेतकऱ्यांमध्ये एकाच गोष्टीचे आतुल आहे की हा नमोचा 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे. कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता त्यांचे हप्ते जमा झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाची बातमी आहे की नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे की नाही आणि मिळणार आहे तर कधी मिळणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने ऑफिशियल अपडेटसुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो, सर्व डिटेल माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो की नमोचा 9वा हप्ता मिळणार कधी आहे, सोबतच तुम्हाला काय कामं करावी लागणार आहेत. कारण की यावेळेस नमोच्या 9व्या हप्त्याला खूप सारे शेतकरी अपात्र ठरणार आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यात तुमचाही नंबर लागू शकते जर तुम्ही हा व्हिडिओ फुल वॉच न करून आपण जे गायडन्स देतो ते जर नाही घेसाल तर मित्रांनो थोडंसं भारी जाऊ शकतं. तुम्ही चॅनलवर नवीन असाल थोडी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता आपली चर्चा या गोष्टीवर राहणार आहे. कारण की नमोचा 8वा हप्ताही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला छोटी माहिती सांगतो. मात्र नमोचा 9वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भाची डिटेल अपडेट घेऊया. मित्रांनो, राज्य शासनाच्या अनुरूपण जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. प्रलंबित असलेला 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा शब्द वापरणं खूप गरजेचा आहे, कारण की या शब्दावरून खूप वाद होतो. प्रलंबित हप्ता म्हणजे मित्रांनो ज्या हप्त्याचा टायमिंग अगोदर कंप्लीट झालेला आहे आणि तो खूप म्हणजे त्याला टाईम लागलेला होता आणि तो प्रलंबित करून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हप्ता राज्य शासनानं 8वा हप्ता जाहीर केला आहे. GR सुद्धा हा शब्द त्यांनी टाकलेला आहे की नमोचा 8वा हप्ता हा प्रलंबित असून तो देण्यात येत आहे. आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा सांगितलं होतं की खूप दिवसापासून राज्यामध्ये नमोचा 8वा हप्ता थकलेला आहे आणि तो लवकरात लवकर देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली होती. या संदर्भातच मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की नमोच्या 9व्या हप्त्याचा टायमिंग हा अगोदरपासून कंप्लीट झालेला आहे आणि त्याचा हप्ता हा मार्च एंडिंगमध्ये जाहीर करायचा होता. आता एप्रिलचा फर्स्ट आठवडा लागलेला आहे आणि या हप्त्याच्या ज्या हालचाली आहेत ते राज्य सरकारनं चालू केलेल्या आहेत. मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाटली म्हटली तरी चालेल, कारण की राज्यामध्ये आता लवकरच तुमच्या खात्यात नमोचा 9वा हप्तासुद्धा जमा होणार आहे. कारण की 8वा हप्ता एवढा लवकर मिळून 9वा हप्ता एवढा लवकर मिळणं ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असेल. 9व्या हप्त्यासंदर्भात तुम्ही पाहिलं तर राज्यभरामध्ये खूप साऱ्या बातम्या व्हायरल होत आहेत. मोठमोठ्या म्हणजे खूप सारे लोक या संदर्भाची माहिती देतात, परंतु अद्याप तुम्हाला ऑफिशियल तारीख कोणी सांगत नाही या संदर्भात. तर तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला नमोचा 9वा हप्ता कधी मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, नमोचा 9वा हप्ता मिळण्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळणार आहे की या GR तरी कधी मिळणार आहे. कारण की मित्रांनो, GRचं महत्त्व खूप राहत असतं. राज्यामध्ये जर पाहण्यात आलं तर नमो कोणत्याही योजनेचा निधी जाहीर करण्याच्या अगोदर त्या संदर्भात GR आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून नमोचा 9वा हप्ता जाहीर करण्याच्या अगोदर तुम्हाला GR पाहायला मिळणार आहे. GR तुम्हाला 15 एप्रिलच्या जवळपास पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, शासनाच्या हालचाली या संदर्भात दिसत आहेत. काही मंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्यांनी काही ऑफिशियल आर्टिकल जर पाहण्यात आले तर 15 ते 20च्या दरम्यान तुम्हाला या संदर्भाचा GR पाहायला मिळू शकते. सोबतच कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत रखडलेल्या सर्व योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजे अशी कोणती योजना राहणार नाही आहे की ज्यांचे हप्ते प्रलंबित असणार आहे. टाईम टू टाईम आता त्यांचे हप्ते 30 जूनपासून वितरित करण्यात येणार आहेत. आणि ही गोष्ट तर खरी आहे की 30 जूनच्या अगोदर तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला सांगतो की हा हप्ता तुम्हाला या एप्रिल महिन्याच्या एंडिंगला पाहायला मिळणार आहे. सोबतच या संदर्भात शासनाचे ऑफिशियल अपडेट तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळणार आहे. 1 मेलाही हा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, परंतु राज्य सरकारनं या संदर्भाचे ऑफिशियल अपडेट अजूनही दिले नसल्यामुळे म्हणजे शासकीय जटलूक GR येत नाही तोपर्यंत आपण या संदर्भाची ऑफिशियल तारीख देऊ शकत नाही. आणि GR आल्यानंतरही मित्रांनो तारीख माहिती पडत नसते, कारण की GRमध्ये तारीख देत नसतात. GR पडल्यानंतर 8 ते 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडणं अपेक्षित असते. यावेळीसुद्धा आपण पाहिलं की GR आला 8वा हप्त्याचा आणि त्यातून 15 दिवसानंतर तुमच्या खात्यात नमोचा हप्ता वितरित करण्यात आला. आणि याही वेळेस तसं होऊ शकते. मित्रांनो, नमोचा GR जर 15 एप्रिलपर्यंत येणार आहे तर आपल्याला 15 दिवस म्हणजे 1 मेच्या दरम्यान त्याचा हप्ता मिळू शकते. दाट शक्यता आहे मित्रांनो की नमोचा 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि शासनाच्या या संदर्भाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरात लवकर शासन निर्णय करणार आहे आणि या संदर्भात तुम्हाला लवकर अपडेट देण्यात आहे. सोबतच यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. कारण की नमोचा 8वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे आणि ते शेतकरी यासाठी अपात्र करण्यात आलेले आहेत. असे शेतकरी आहेत की ज्यांना PMचा हप्ता मिळत आहे, मला त्यांना नमोचा हप्ता मिळत नाही आहे. त्यांना नमोची पर्सनली KYC करणं गरजेचं आहे. शासनाचे काही ऑफिशियली नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं राहणार आहे, जेणेकरून तुम्ही शासनाच्या ऑफिशियली म्हणजे ते नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची माहिती घेऊ शकता. ते नंबर तुम्हाला लागत असतील तर मी कमेंटमध्ये प्रोव्हाइड करून देणार आहोत. आणि अशाच प्रकारची अपडेट तुम्हाला लागत असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजलं नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला दुसरा एक डिटेल कागद पेन घेऊन या दुसऱ्यांदा तुम्हाला समजून सांगणार आहोत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.